बुधवार 13 मे 2026 रोजी मोठी धक्कादायक घटना घडली आहे आणि या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे। मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याने कहर केला। या घटनेत 89 लोक ठार झाले, 53 लोक जखमी झाले आहेत। उत्तर प्रदेशच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाने चक्रीवादळाने कहर केला आहे। फतेहपूर, प्रयागराज, प्रतापगड, भदोही, देहात, चंदौली, सोनभद्र, बरेली, मिर्जापूर, बदाऊं, उन्नाव, कानपूर या जिल्ह्यात पावसाचं थैमान बघायला मिळालं। मोठमोठी झाडे पडली आहेत, घरे पडली आहेत, एक थैमान निसर्गाने घातलंय, त्यात अनेक लोकांचा जीव गेला आहे। या वादात एकट्या प्रयागराजमध्ये 17 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। बचाव कार्य तातडीनं सुरू करण्यात आलेलं आहे, मात्र वारे आणि पाऊस एवढा जोरदार होता की बचाव कार्यात अडथळा निर्माण होत होता। प्रशासनाने तात्काळ अलर्ट जारी केला आहे। चक्रीवादळात जनावरांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला आहे। 114 जनावरांचा या वादळात जीव गेला आहे। वित्त आणि महसूल विभागाच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी वनिता सिंह यांनी म्हटलं आहे की जिल्हा प्रशासन सर्व तालुक्यांमधून माहिती गोळा करते आहे। महसूल विभाग सध्या माहिती संकलित करत आहे, त्यामुळे तात्काळ मृतांचा आकडा सांगणं कठीण आहे, मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।